नमस्कार मंडळी. मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला माझ्यामध्ये जे बी.के. शिवानीचे व्हिडिओ बघून जे बदल झालेले आहेत, माझे विचार बदललेले आहेत, ते मी माझा प्रत्येक अनुभव मी तुम्हाला व्हिडिओमार्फत शेअर करते. तसाच हा एक आणखीन अनुभव आहे जो की मला आलेला आहे. हा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. कारण काय आहे, आपण सकारात्मक विचार केल्यामुळे हमेशा आनंदी असतो आणि आपल्याकडे पैसाही असतो. माझ्यामध्ये असा एक बदल झालेला आहे की ज्यावेळी मी नोकरी करत होते त्यावेळी मी रस्त्यातून येताना मला एखाद्या साडीचं दुकान दिसलं किंवा तिथे ड्रेस दिसले तरी मी ते स्वतः विकत घेत होते. मी पैशाचा कधी विचारही केला नव्हता की हे मी कसं घेऊ. घ्यायचीच म्हणजे घ्यायची, माझी पावलं पुढे जायचीच नाही तो कपडा घेतल्याशिवाय. मला दागिन्यांची हौस नाही, पण मला कपड्यांची खूप हौस. त्याच्यामुळे माझ्या कपाटामध्ये माझ्या साड्या, माझे कपडे इतके होते की कपाट भरून वरती बोचके बांधून ठेवले होते कपाटावर. आणि एवढा माझ्याकडे कपडा होता आणि आहे अजून थोडा. तर मला असं मनच व्हायचं की मी घेतल्याशिवाय कधी पुढे जायची नाही. पण आता जर एखादी साडी किंवा एखादा ड्रेस मी जर घ्यायला गेले तर लगेच मला विचार येतो की आत्ता याची गरज आहे का. कारण घेऊन काय करणार, ठेवूनच देणार. एक वेळ घालणार, परत ठेवून देणार. मग आता हे गरजेचं आहे का, हा मला लगेच विचार येतो. आणि मग त्याच्यामुळे माझा खर्चही वाचतो. कारण मी जी साडी घ्यायला गेलेली असते किंवा ड्रेस घ्यायला गेलेले असते तर तो लगेच असा विचार मनात आल्यामुळे मग मी घेत नाही आणि पुढे निघून जाते. तर मंडळी, हा माझ्या सकारात्मक आणि पॉझिटिव्ह राहिल्याबद्दल हा जो माझ्यात बदल झालेला आहे तो बदल मी तुम्हाला सांगत आहे. माणसांचं कसं असतं, आपल्याकडे पैसा आला की आपल्याला फिजूल खर्ची भरपूर असते. आपण नको त्या गोष्टीमध्ये खर्च करत असतो. आपण विचारही करत नाही की ह्याची काय गरज आहे का किंवा हे कशाला पाहिजे, नको आपण घरी जाऊया, असा कधी विचार करत नाही. किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन खाणं चांगलं असतं, पण ते काय आहे, घरातमध्ये पण आपण घरचं खाल्ल्यामुळे आपण चांगले असतो. बाहेरचं रोज खाणं पण चांगलं नाही, पण कधीतरी खायला हरकत नाही. पण पैसा असल्यामुळे मग आपल्याला ते सारखं ही वस्तू घेऊ का, ती वस्तू घेऊ का, हे खाऊ का, ते खाऊ का, असा फिजूल खर्च भरपूर असतो. पण हे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनच्या प्रभावामुळे बी.के. शिवानीचे व्हिडिओ बघून माझ्यामध्ये जो बदल झालेला आहे की मी आता फिजूल खर्च माझ्याकडून होत नाही. मी काटकसर करायला शिकली आहे. कारण काय आहे, एखादी वस्तू घ्यायला गेले तर लगेच विचार येतो, ह्याची काय गरज आहे का, नंतर घेऊ आपण, आता काय गरज नाही, जेव्हा गरज असेल तेव्हा घेऊ. आणि त्याच्यामुळे कसं फिजूल खर्च वाचतो, पैसे वाचतात आपले. आणि हा बदल माझ्यात झालेला आहे. तर मंडळी, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की बघा, हे विचार करून की आपल्याला जर खरोखरच गरज असेल तर एखादी वस्तू जी पाहिजे असेल ती एखादी वस्तू किंवा एखादी साडी म्हणा, एखादा ड्रेस म्हणा, जर खरोखरच गरज असेल आणि जास्तच आपली तीव्र इच्छा झाली असेल तरच घ्यायचं म्हणून घेऊ नका. तर मंडळी, माझा हा अनुभव तुम्हाला मी शेअर करत आहे. जर चांगला वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.